नमस्कार मंडळी. मंडळी, आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूपच भारी दाखवला आहे. आता मालिकेमध्ये एक खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे आणि जो काही विद्याधरने आनंदी आणि पृथ्वीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केले होते, ते गैरसमज दूर करत आता पृथ्वीने विद्याधरला खूप चांगलाच असा धडा शिकवलेला आहे. तर मंडळी, आपण पाहिलं होतं की आनंदीने पृथ्वीसाठी एक पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये तिने युगंधरच्या आणि स्वतःच्या लग्नाबद्दल सगळं काही लिहिलं आहे. आणि ते पत्र आता पृथ्वीने वाचल्यानंतर पृथ्वी काय डिसिजन घेतो, त्याच्यासमोर असं काय सत्य आलं आहे, हे सगळं काही आपण डिटेल्समध्ये पाहूया. आणि मंडळी, ह्या भागामध्ये ना आनंदीने खूप छान असं काम केलं आहे. तसं आनंदीसुद्धा तुमच्या सगळ्यांची फेवरेट आहे का? तुम्हाला पण आनंदी जर आवडत असेल ना, तर कॉमेंटमध्ये ना आनंदीसाठी एक हार्ट नक्की पाठवा आणि एक लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की आनंदी ही किचनमध्ये उभी असते आणि बिचारी रडत असते. तिला पृथ्वीचे ते शब्द आठवत असतात. पृथ्वी म्हणालेला असतो, ह्या जगात कोणी अशी असेल व्यक्ती तर तू आहेस, जिच्यावर मी डोळे झाकून पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आणि मंडळी, हे सगळं आता आनंदीला आठवून तिला खूप गिल्ट येत असतं की आपण पृथ्वीला फसवलं आहे, मुलांना फसवलं आहे आणि त्यांच्यापासून खूप मोठी चूक केली आहे ही गोष्ट लपून. आणि तेवढ्यातच आता ही छाया तिथे येते आणि म्हणते की आनंदी, काय झालं? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का आहात? आणि ते छोटे मालक साहेब इथे का आले होते? ते तुम्हाला काही बोलले का? तेच तुम्हाला काहीतरी बोलले म्हणून तुम्ही रडताय ना? थांबा, मी जाते आणि मालक साहेबांना सांगते त्यांचं नाव आणि मग ते चांगलं त्यांना जाब विचारतील. तर आनंदी म्हणते की नाही नाही छायाताई, असं करू नका. खरं तर ते जे बोलले ते काही चुकीचं बोलले नाही आहेत. ते जे बोलले ना, ते खरंच बरोबर बोलले आणि आज ते बोलले ना, म्हणूनच मला या सत्याची जाणीव होते. अगं, काय चुकीचं बोलले ते सांग ना. मी मुलांपासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवलं, त्यांच्याशी खोटं बोलली आहे. मी त्यांची आई आहे, त्यांच्या आईची जागा घेतली आहे आणि ही एवढी मोठी गोष्ट मी त्यांच्यापासून लपवून ठेवली आहे आणि लपून काय केलं आहे? आजचं मरण उद्यावर ढकललंय बस. पृथ्वी मला स्वतःची मैत्रीण मानतो. त्याला माहीतच नाही की मी त्याच्यापासून काय आणि किती मोठी गोष्ट लपवली आहे. आमच्या नात्याचा पायाच खोटा आहे हो, आणि जेव्हा त्याला कळेल नाही सगळं, तेव्हा काय होईल? ही छाया म्हणत असते की अगं आनंदीताई, तुम्ही जे काही केलेत ना, ते चांगल्यासाठी केलंय. आणि ज्या वेळेला आपण चांगल्या गोष्टीसाठी, कोणाचं तरी भलं होण्यासाठी खोटं बोलतो, ते खोटं खोटं नसतं. आनंदी म्हणते की ताई, तुम्ही कितीही म्हणा, शेवटी खोटं हे खोटंच आहे आणि पृथ्वी मला त्याची खूप चांगली मैत्रीण मैत्रीण मानतो. त्यांनी माझ्यासोबत मैत्रीचं नातं तयार केलं आहे. पण मी काय केलं, मी एक आई म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टीला मदत करत होते. आई म्हणून त्याच्या पाठीशी होते. पण जेव्हा हे सगळं पृथ्वीला कळणार आहे ना, खूप मोठा गोंधळ होणार आहे. मला हे सगळं कसं सावरून घेऊ मला काही कळतच नाही आहे. आणि बिचारी ही आनंदी रडतीये, रडतीये आणि ह्या सगळ्याचा ना त्रास ती स्वतःलाच करून घेते की माझीच चूक झाली, माझंच चुकलं. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं आहे, आपला युगंधर त्याच्या रूममध्ये बसलेला असतो, टेन्शनमध्ये असतो. खरं तर त्याला ना फॉरेन डेलिगेट जे आहेत त्यांच्याकडून एक इन्व्हिटेशन आलं आहे. ते म्हणजे खरं तर त्याला खूप मोठा असा पुरस्कार मिळाला आहे आणि त्याचा सत्कारसुद्धा होणार आहे आणि हे त्याला माहीत झालं आहे. आणि मंडळी, त्याच वेळेला आता तिथे शिल्पा येते. शिल्पासुद्धा खुश झालेली असते आणि म्हणते, "अरे युगंधर, तू पाहिलंस का? मला ना आनंद माझा ना आता गगनातच मावत नाही आहे. म्हणजे बघ ना, काल आपल्या घरामध्ये पृथ्वीच्या नवीन साडी लॉन्च झाल्या. त्याचा एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि आज बघ ना, आज तर तुला इंटरनॅशनल लेव्हलचा अवॉर्डसुद्धा मिळणार आहे आणि त्या अवॉर्डसाठी तुला अरे आमंत्रितसुद्धा केलं आहे गेलं आहे. बघ ना, हे बघ काय आलं ते." आणि तिच्या हातामध्ये ते इन्व्हिटेशन कार्ड असतं. युगंधर मात्र हे सगळं शांतपणे बसलेला असतो, कारण त्याला ते आधीच मिळालं आहे आणि त्याला हेही कळालं आहे की त्या अवॉर्ड फंक्शनसाठी त्याला एकट्यालाच नाही, तर सोबत आनंदीला सुद्धा बोलवलं आहे. आता शिल्पा ती घेते अवॉर्ड फंक्शनचं आपलं इन्व्हिटेशन कार्ड घेते आणि ती वाचत असते आणि त्या कार्डवर लिहिलं आहे की सहचारिणीसोबत यायचं आहे म्हणून. आता मात्र शिल्पाची जी बोबडी वळते. जसं सहचारिणी हा शब्द तिने वाचला आहे, शांतच बसते आणि म्हणते की अरे, ते आनंदीसोबत तुला बोलवलं आहे. आणि ती युगंधरला बोलते की अरे युगंधर, तू काही बोलत का नाही आहेस? अच्छा, म्हणजे आनंदीसोबत तुला बोलवलं आहे म्हणून तू नाराज आहेस. पण नको काळजी करूस. आनंदीसोबत बोलवलं असलं म्हणून काय झालं? तू ह्या अवॉर्ड फंक्शनला एकटाच जाणार आहेस. आनंदीला सोबत घेऊन जायची काही गरज नाही आहे. आणि जर लोकांनी विचारलं, मीडियावाल्यांनी विचारलं, तर सांगून द्यायचं की ती आजारी आहे म्हणून, म्हणून तिला नाही आणता आलं. उठ पटकन, आता तू लवकर अशी तयारी करून घे. आपल्याला ह्या अवॉर्डची सगळी तयारी करावी लागणार आहे. युगंधर म्हणतो की नाही ताई, मी हा अवॉर्ड फंक्शनला जाणार नाही आहे आणि हा अवॉर्डसुद्धा घेणार नाही आहे. शिल्पा म्हणते की अरे काय बोलतेस तू युगंधर, तुला कळतंय का? लोकं वर्षानुवर्ष मेहनत घेतात तेव्हा त्यांच्या पदरात हे असं यश मिळतं आणि तुला एवढं सगळं मिळालं आणि तू म्हणतोस की अवॉर्ड घ्यायचा नाही आहे म्हणून. युगंधर म्हणतो, ताई माझं ठरलं आहे, मी म्हणालो ना की मला हा अवॉर्ड फंक्शनला जायचं नाही आहे आणि हा अवॉर्ड घ्यायचा सुद्धा नाही आहे. शिल्पा म्हणते, अरे पण का, कारण काय सांगशील का?
त्यावर आता युगंधर तिला काही सांगत नाही आणि म्हणतो की त्या गोष्टींची कारणं काही महत्त्वाचं नाही आहे. मी म्हणालो ना की मला हा अवॉर्ड घ्यायचा नाही आहे आणि माझं ठरलं आहे हा अवॉर्ड फंक्शनला मी जाणार नाही आहे. त्याच्यामुळे प्लीज हा विषय आता इथेच थांबला. आणखीन काही बोलू नकोस. असं म्हणून मंडळी आता हा युगंधर तिथून निघून जातो. शिल्पाला कळतच नाही का हा युगंधर असं का वागतोय, का करतोय? तर मंडळी इकडे आता आर्ची आहे ना, तिने न्यूजपेपर हातामध्ये घेतलेला असतो आणि त्या न्यूजपेपरमध्ये आलेली पृथ्वीची आणि आनंदीची जी न्यूज आहे ना, ती वाचत असते आणि तिला एवढा आनंद झालेला असतो. म्हणतो, "आरतीताई तू बघितलंस का गं न्यूजपेपरमध्ये का आले ते? आपल्या आनंदीताईचं सगळं कौतुक लिहिलं आहे ह्याच्यामध्ये." आणि पृथ्वीने एक लेख लिहिला आहे म्हणजे आनंदीबद्दल, की त्याच्या पूर्ण ह्या यशाचं सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त आनंदीलाच जातं. हे त्याने भरभरून कौतुक केलेलं असतं आनंदीचं आणि ते आरतीला आर्ची वाचून दाखवत असते. त्यावर आर्ची म्हणते, की "हो ना, हे सगळं आनंदीमुळे झालंय." आणि ती सुद्धा आनंदीचं आता भरभरून कौतुक करत असते. ती म्हणते, "आरतीताई आपण तर अगदी सेलिब्रिटी झालो गं. म्हणजे बघ ना, आपली आनंदीताई एवढी मोठी सेलिब्रिटी झाली आणि आपण तिच्या बहिणी म्हटल्यानंतर आपण पण सेलिब्रिटी झालो. आता मी सगळ्या अख्खा गावाला ओरडून सांगेन, की मी आनंदी यांची बहीण म्हणजे मी सुद्धा सेलिब्रिटीच आहे." असं आता ती मोठमोठ्याने बोलत असते आणि आरती तिच्यावर हसत असते. आणि आता एवढ्यातच आरतीचा मूड हा खराब झालेला असतो. आरती म्हणते, की "बघ ना आरचे, म्हणजे आनंदीने ह्या सगळ्यामध्ये खूप मदत केली. आनंदीचं भरभरून कौतुक केलंय. अगं पण मी पण त्याला ह्या सगळ्यामध्ये मदत केली ना, दिवसाची रात्र केली. डोकं चालत नव्हतं तरी रात्रभर जागरण करून डोकं फोडून त्याला मी एवढ्या छान डिझाईन्स बनवून दिल्या. पण त्याने माझं कौतुक करणं सोड गं, साधं थँक्स पण म्हणाला नाही तू त्या खडूस आणि आगाऊकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? नशीब आनंदीचं तरी कौतुक केलंय त्याने आणि मी एवढ्या मेहनतीचं साधं त्याने माझा एक नावाचा उल्लेख पण केला नाही यार त्याने. जाऊ दे, मी तरी त्याच्याकडनं का अपेक्षा ठेवते? एक नंबरचा गर्विष्ठ. आणि मंडळी आता ह्या दोघींचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि समोर शिर्की आलेले असतात. शिर्कीने आता हे सगळं काही ऐकलंय आणि म्हणतात की फक्त थँक्यू म्हणून चालणार आहे का? तेवढ्यात आरती म्हणते की शिर्के सर तुम्ही, आणि आरती आता त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते की तुम्ही असे अचानक इथे कसे काय आले? काही काम होतं का? त्यावर शिर्के म्हणतात की हो, काम होतं म्हणजे अगं खूप मोठा ना प्रॉब्लेम झालाय. आरती म्हणते की काय प्रॉब्लेम झालाय? काय झालंय नक्की असं? शिर्के म्हणतात की अगं खूप खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आरती आता घाबरते आणि म्हणते की शिर्के सर सांगा ना लवकर काय प्रॉब्लेम झालाय? त्यावर म्हणतात कुठे गेला तो प्रॉब्लेम? थांबा तुला मी प्रॉब्लेम दाखवतो. आणि ते त्याच्या पॉकेटमध्ये असलेली चावी आहे ना ती बाहेर काढतात आणि म्हणतात की हे बघ, हा आहे प्रॉब्लेम. आता आरती म्हणतात की "अहो हा काय प्रॉब्लेम आहे? हा तर चावी आहे. नक्की काय झालंय?" शिर्के म्हणतात की "हाच प्रॉब्लेम आहे." आरती म्हणते, "अहो शिर्के सर मला काही कळत नाही आहे. नीट सांगाल का? ही तर चावी आहे ना?" शिर्के म्हणतात, "ही तर चावी आहे, पण खरी मोठी गोष्ट तर बाहेर उभी आहे." आता शिर्के म्हणतात की ह्या चावीची गाडी बाहेर उभी आहे. आता हिच्या आरतीचे डोळे ना मोठेच झालेले असतात. आरती म्हणते की "गाडी? कसली गाडी? कोणी पाठवली?" शिर्के म्हणतात की "तुम्ही आता म्हणत होतात ना की तुला थँक्स साधं थँक्ससुद्धा म्हणालं नाही आहे आणि त्याचंच हे गिफ्ट आहे." आणि मंडळी आरतीचा विश्वासच बसत नसतो. आरती म्हणते की "काय गाडी? कोणी पाठवली आहे? तुम्ही मला जरा नीट सांगाल का?" तेव्हा आता शिर्के म्हणतात की "अहो पृथ्वी सरांनीच तुमच्यासाठी गाडी पाठवली आहे." आरची म्हणते की "काय? पृथ्वी सरांनी स्कूटी पाठवली आहे?" आणि आता दोघींना पण आनंद झालेला असतो. दोघीसुद्धा बाहेर धावत येतात बरं का. तर मंडळी तेवढ्या तिकडे दाखवलं आहे की माई आहेत ना त्याने युगंधरसाठी एक कोट शिवून घेतलेला असतो आणि त्या म्हणतात की आता जिथे बापू असतात बापूंना म्हणतात की "बापू हे बघा, युगंधरसाठी मी हा कोट बनवून घेतला आहे. कसं आहे ते सांगा?" बापू म्हणतात, "एक नंबर, खूप छान बनवून घेतला आहे." पण बापू म्हणतात की "हा आता अचानक कसं काय?" माई म्हणतात, "मागे त्याने जे नाही का फॉरेनची ऑर्डर कंप्लीट केली होती, तर मला माहीत होतं की त्याचा अवॉर्ड आहे ना आपल्या युगंधरलाच मिळणार आणि हा काही लक्ष देणार नाही आहे आणि म्हणूनच मी त्याच्यासाठी हा सूट आधीच बनवून ठेवला होता. आणि बघा ना, तो अवॉर्ड आपल्या युगंधरलाच मिळाला आहे." आता हे सगळं मागून शिल्पा ऐकत असते आणि इकडे आनंदीसुद्धा देवपूजा करते. तिनेसुद्धा हे सगळं ऐकलंय आणि आनंदीलासुद्धा खूप आनंद झाला की मालक साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळालेला आहे. तेवढ्यात ही आता समोर येते शिल्पा आणि म्हणते की "माई, हा उत्साह थोडासा बाजूला ठेवा. या सगळ्याचा काहीही उपयोग नाही आहे." माई म्हणतात, "अगं शिल्पा असं काय बोलतेस?" शिल्पा म्हणते, "खरं तेच बोलतीये. युगंधरला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला खरं आहे, पण तो ह्या अवॉर्डला जाणारच नाही आहे." त्यावर माई म्हणतात की "का पण?" त्यावर ती म्हणते की "मला माहीत नाही आहे, पण मी आताच त्याच्या रूममध्ये गेले होते आणि त्याला विचारलं तर तो बोलतो की हा अवॉर्ड तो घेणारच नाही आहे." आता माईंना सुद्धा टेन्शन आलेलं आहे मंडळी. आणि आनंदीच्या हातात आता आनंदी ते देवपूजा करण्यासाठी तिच्या हातात काही सामान असतं. जसं तिला कळतं की युगंधर हा अवॉर्ड घेणारच नाही आहे, तसं तिच्या हातातून त्या सगळ्या वस्तू आहेत ना खाली पडतात आणि ह्या मॅडमचं आपल्या शिल्पा मॅडमचं आनंदीकडे लक्ष जातं आणि त्यांना कळतं की तिला चांगलंच माहिती आहे की हे सगळं ना आनंदीमुळेच होतं आहे. म्हणजे आनंदीला तिथे सुद्धा आमंत्रण केलं आहे, आनंदीला सुद्धा
सुद्धा त्याच्यासोबत बोलवलं आहे आणि म्हणूनच हा युगंधर तिकडे जात नाही आहे. शिल्पा रागारागाने बघते आनंदीकडे. आनंदी बिचारी त्या सगळ्या पडलेल्या वस्तू आहेत ना आता ती उचलते. बापू म्हणतात, पण हा एवढा मोठा अवॉर्ड युगंधर का घेत नाही आहे? माझी लोकं वर्षभर कष्ट करतात आणि तरीसुद्धा त्यांना हा एवढा मोठा अवॉर्ड मिळतसुद्धा नाही आहे आणि युगंधरला मिळालं आहे तर तो असं का करतो आहे? त्यावर शिल्पा म्हणते की ही आहे ना ही पोर, हिच्यामुळे काय ना तिथे अवॉर्डसाठी त्याला एकट्याला नाही बोलवलं आहे, सोबत त्याच्या सहचारिणीला सुद्धा बोलवलं आहे आणि म्हणून त्याला तिकडे जायचं नाही आहे. आणि मंडळी आता असं म्हणत ही शिल्पा आहे ना आनंदीच्या जवळ जाते आणि म्हणते की ऐकलंस का, आज माझ्या भावाला एवढा मोठा अवॉर्ड मिळाला, एवढा मोठा, आणि तरीसुद्धा तो हा अवॉर्ड घेणार नाही आहे आणि ते फक्त तुझ्यामुळे होणार आहे. या अवॉर्डमुळे आपल्या कंपनीचं किती मोठं नुकसान होणार आहे, आपली कंपनी किती टॉप लेवलला गेली असती याचा अंदाज नाही आहे तुला, पण हे सगळं आणि सगळं तुझ्यामुळे होणार आहे असं म्हणत आता शिल्पा तिथून निघून जाते. आनंदीला बिचारीला खूप वाईट वाटतं आणि तिला रडायलासुद्धा येतं की मालकसाहेब खरंच माझ्यामुळे हा अवॉर्ड घेणार नाही आहेत का? असं होऊन चालणार नाही आहे. हा अवॉर्ड आपल्या कंपनीसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे आणि अगदी काहीही झालं ना तरी मालकसाहेबांना ह्या अवॉर्डला जावंच लागणार आहे. आता माई आणि बापू तिथे उभे असतात आणि आनंदी म्हणते की मी असं होऊच देणार नाही आहे. काही झालं तरी मालकसाहेब ह्या अवॉर्डला जातील आणि ती जबाबदारी माझी आहे. मालकसाहेबांना कसं समजवायचं हे मी बघते. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की शिर्केने ती चावी धरलेली असते आणि पटकन आता ती चावी आरती त्याच्याकडून घेते आणि दोघीसुद्धा त्या मागे असे बाहेरच धावत आलेले असतात. आपल्या दारासमोर गाडी आली ह्या गोष्टीची ना त्यांना खूप एक्साइटमेंट असते आणि आरती तर खुश झाली. म्हणजे तिला असं वाटतं की हा पृथ्वी आपल्याला साधं थँक्स पण म्हणणार नाही आहे, पण त्याने चक्क आपल्याला गाडी गिफ्ट केली आहे. आणि ह्या दोघी बाहेर येतात आणि समोर उभी असलेली स्कूटी बघून त्यांना एवढा आनंद झालेला असतो. शिर्केसुद्धा हे आनंदाने बघत असतात. आरची तर नाचायला लागते आणि म्हणते की आरतीताई किती मस्त गाडी आहे गं, केवढी मोठी आहे, खूप महागातली असेल नाही? पृथ्वी सर खूप भारी आहे. म्हणजे आरतीताई तुला आता ना सायकलनी जायची गरजच पडणार नाही आहे. आरतीताई तू आता म्हणत काय होतीस की त्या पृथ्वीने मला साधं थँक्यूसुद्धा म्हणाला नाही आहे. किती कंजूस आहे तो, आणि बघ त्याने काय केलं ते. आरती आता त्या आरतीच्या डोक्यात मारते आणि म्हणते गप ग. पण आरतीला सुद्धा खूप आनंद झाला आहे. मी तिला असं वाटतं की खरंच मी पृथ्वीबद्दल खरंच चुकीचा विचार करते का? आणि मंडळी म्हणजे तिच्या मनातसुद्धा आता खूप वेगळं असं हे झालेलं असतं आणि म्हणते की पृथ्वीला ना काही म्हणून थँक्यू म्हणायलाच हवं. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे की आनंदी युगंधरच्या रूममध्ये येते. युगंधर हा आता थोडासा बाहेर चाललेला असतो कामासाठी. आनंदी म्हणते की मालकसाहेब मला ना तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे. युगंधर म्हणतो की मला ना आता खूप महत्त्वाचं काम आहे गं, मी बाहेर चाललो आहे, जे काय बोलायचं ते पटापट बोल. आनंदी म्हणते की मालकसाहेब मला अवॉर्ड फंक्शनबद्दल बोलायचं आहे. तुम्ही हा अवॉर्ड फंक्शन घेण्यासाठी नकार का दिलात? युगंधर म्हणतो की मी तुला म्हणालो होतो ना की मला ह्या विषयावर बोलायचं नाही आहे आणि तरी पण तू ह्या विषयावर का बोलायला आली आहे इथं? आनंदी म्हणते की मालकसाहेब हे तितकंच महत्त्वाचं आहे. अहो अवॉर्ड फंक्शन इतका महत्त्वाचा आहे की त्या गोष्टीमुळे आपल्या कंपनीचं सुद्धा खूप मोठं नुकसान होणार आहे आणि मला माहिती आहे हा अवॉर्ड फंक्शन तुम्ही माझ्यासाठी नाही म्हणताय ना, म्हणजे त्यांनी तुम्हाला आमंत्रित केलं आहे पण आपल्या बायकोसोबत, आणि माझ्यामुळे तुम्ही हा अवॉर्ड घेण्यासाठी नकार देताय ना, मला हे सगळं माहिती आहे आणि मला हे अजिबात चालणार नाही आहे. मालकसाहेब तुम्ही काही करा पण तो अवॉर्ड फंक्शनला जा. मी हवं तर नाही येणार तिकडे. युगंधर आनंदीला म्हणतो की तू जसं समजतेत ना तसं काही नाही आहे. म्हणजे तुझ्यामुळे मी हा अवॉर्ड फंक्शन घेत नाही आहे असं नाही आहे. त्याची कारणं थोडीशी वेगळी आहेत. म्हणजे माझ्या मुलांसाठी मी हे सगळं करतो आहे. इतक्या वर्षानंतर माझी मुलं घरामध्ये आली आहेत. त्यांना हे घर आपलंसं वाटायला लागलं आहे. आपल्या घरात ते खुश आहेत. कालचा एवढा मोठा इव्हेंट झाला. पृथ्वीसुद्धा ह्या सगळ्यामुळे खूप खुश आहे. त्यांना आत्ता कुठे ह्या घरात आपलेपणा जाणवायला लागला आहे, आनंद जाणवायला लागला आहे. आणि अशा पद्धतीत जर त्यांच्यासमोर हे सत्य समोर आलं, आनंदी हा निर्णय तुझाच होता की मुलांना आपल्या नात्याबद्दल काही कळू नये म्हणून, आणि तूच हा निर्णय घेतला होतास. आणि या अवॉर्ड फंक्शनमुळे जर त्या मुलांच्या समोर हे सत्य आलं तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल, आणि तो मला अजिबात नको आहे. मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचं हे सुख अजिबात हिरावून घ्यायचं नाही आहे आणि म्हणून मी हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे. मला माझ्या मुलांच्या सुखापेक्षा, आनंदापेक्षा हा अवॉर्ड मोठा नाही आहे. मला माझ्या मुलांचं सुख जास्त महत्त्वाचं वाटतं आहे आणि हे अवॉर्ड काय आयुष्यात कधीही असे मिळू शकतात. पण माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचं सुख, आनंद मी परत मिळू नाही शकत आहे. त्याच्यामुळे तुला जर असं वाटत असेल की मी तुझ्यामुळे हा अवॉर्ड घेत नाही आहे तर अजिबात तसं काही नाही आहे. आणि हो, माझं आता ठरलं आहे, काही झालं तरी मी ह्या अवॉर्ड फंक्शनला जाणार नाही आहे. आता आनंदीलासुद्धा बिचारीला याच्या पुढे काही बोलताच येत नाही आहे आणि आनंदीलासुद्धा कळतं की म्हणजे हे सगळं आता ना माझ्यामुळेच झालं आहे. मी त्यावेळेला ही मोठी लपवाछपवी केली नसती किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या ना तर असं झालंच नसतं. तर मंडळी आता इकडे ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं आतमध्ये रूममध्ये, युगंधरचं आणि आनंदीचं. आणि हा विद्याधर त्यांच्या रूमच्या बाहेर येऊन ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. म्हणजे त्या दोघांमध्ये काय बोलणं सुरू आहे. आणि आता युगंधर म्हणतो की जास्त टेन्शन घेऊ नकोस,
जा, मला सुद्धा आता कामाला निघायचं आहे. आणि युगंधर तिथून निघून जातो आणि हा विद्याधर बाहेर थांबलेला असतो. आणि हा विद्याधर म्हणतो की युगंधर निंबाळकर, आज तुझी खरी दुखरी नस काय आहे ना ती मला समजली आहे. आणि याच गोष्टीचा वापर करून तुम्हाला आता मी असं सळो की पळो करून सोडतो ना, की उभ्या आयुष्यात विसरणार नाही आहेत. तर मंडळी, आता इकडे हा पृथ्वी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत बसलेला असतो आणि तेवढ्या तिथे आरती येते. आता आरती आतमध्ये डायरेक्टली थेट तिच्या ऑफिसमध्ये येते आणि पृथ्वीला म्हणते की हे काय आहे? हे गिफ्ट तू पाठवलंस का? म्हणजे एवढी महागडी स्कूटी तू गिफ्ट पाठवली आहेस? माझा ना विश्वासच बसत नाही आहे याच्यावरती. आता पृथ्वी थोडंसं इग्नोर केल्यासारखं म्हणतो आणि तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की कोणाच्याही केबिनमध्ये येताना नॉक करून आतमध्ये यायचं. एवढं साधं बेसिक नॉलेज नाही आहे का तुला? बेसिक मॅनर्स नाही आहेत का? कारण हे आपलं घर नाही आहे, ही एक कॉर्पोरेटेड मोठी कंपनी आहे. त्याच्यामुळे इथे येण्याआधी आपण कुठल्याही कोणाच्या स्पेसमध्ये जाण्याआधी नॉक करावं, त्या व्यक्तीला विचारावं, असं जराही वाटत नाही का गं तुला? आता ही आरती ना बिचारी शांत उभी राहते आणि सगळं काही त्याचं ऐकून घेते आणि हा त्याला ना धडाधड नॉलेज देत असतो. तर आता ही आरती म्हणते की काय ना, एवढी मोठी स्कूटी गिफ्ट केलीस ना, म्हणून तुला मी थँक्स म्हणायला आले होते. नाहीतर असंही मला ना तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. आणि आता ही तोंडातल्या तोंडात पुटपुटत असते. तेव्हा हा पृथ्वी म्हणतो की काही म्हणालीस का? त्यावर आरती म्हणते की काही नाही, तुला मी काहीच म्हणाले नाही आहे. तेवढ्यात आता तो म्हणतो की तुला नाही, तुम्हाला म्हणायचं. आरती म्हणते की हो हो, तुम्हालाच म्हणेन. ओके. तो आरतीला म्हणतो की काय ना, तुला इथल्या एथिकेट्स, आणि तो शांत बसतो आणि त्याला असं जाणून देतो की हिला जसं काही इंग्लिशच येत नाही आहे. आणि तो म्हणतो की काय ना, की आपण कोणाच्या केबिनमध्ये यायचं असेल तर नॉक करायचं. ह्या साध्या बेसिक गोष्टी आहेत ना, तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. तू एक काम कर, आता इथून बाहेर जा. बाहेर गेल्यावर पुन्हा एकदा दरवाजा नॉक करून विचार की मी आतमध्ये येऊ का? आणि मी तुला जर म्हणालो की आतमध्ये ये, आणि त्यानंतर मग तू आतमध्ये ये बरं का. आता तो तिचा ना खरं ना अपमान करतो बिचारीचा. काहीच बोलत नाही बिचारी आणि म्हणते की हो सर. आणि ती आता तिथून पुन्हा बाहेर जाते. बाहेरून दरवाजा नॉक करते आणि म्हणते की मे आय कम इन सर? त्यावर हा पृथ्वी म्हणतो की कोण आहे? त्यावर म्हणते आरती. त्यावर ओ आरती, हां या ना या. काही काम होतं का? आता तो ना तिच्याशी अगदी तुटक आणि खूप वेगळंच असं म्हणत असतो. आरती म्हणते की का म्हणजे मला थोडंसं बोलायचं होतं. तुम्ही ही जी काही स्कूटी मला गिफ्ट केलीत ना, त्या स्कूटी गिफ्ट केल्याबद्दल मी तुम्हाला थँक्स म्हणायला आले होते. बस, बाकी काही नाही आहे. त्यावर आता पृथ्वी म्हणतो की मी आणि गिफ्ट तुला? हे काही गिफ्टमध्ये दिलेलं नाही आहे. त्यावर आता आरती म्हणते मग हे काय आहे? ही गाडीची चावी कोणी पाठवली? त्यावर तो पृथ्वी म्हणते की ओ, ती गाडीची चावी आणि ती स्कूटी, ओके. अरे, मी ती काही गिफ्टमध्ये कोणाला दिलेली नाही आहे. मला माझ्या ऑफिसमध्ये शिस्त आणि शिस्त हवी असते. आणि मला सगळ्यांना हेच वाटतं की सगळ्यांनी ऑफिसमध्ये वेळेवर आलं पाहिजे आणि वेळेत काम सुरू झालं पाहिजे. आणि मी जेव्हा तुझी इन्फॉर्मेशन काढली तेव्हा कळलं की तू सायकलवरून इथे येते आणि म्हणून तुला रोज यायला लेट होतो. आणि मध्येच म्हणे तुझ्या सायकलची सारखी चेनसुद्धा जात असते. आणि मला माझ्या कामामध्ये अजिबात हयगय चालत नाही. आणि म्हणून मी तुला ही स्कूटी दिलेली आहे कामासाठी, माझ्या कामासाठी, तुला गिफ्ट म्हणून नाही. त्याच्यामुळे उगाचच गैरसमज करून घेऊ नकोस. हे जो काही टोमण्यांमध्ये बोलत असतो ना, आरतीला खूप राग येत असतो. तिने ती चावी हातामध्ये घट्ट पकडलेली असते आणि म्हणते की हणी ही आता एवढी मोठी गाडी दिली आहे म्हणून मी शांतपणे ऐकून घेते, नाहीतर ह्याचं ना अजिबात ऐकून घेतलं नसतं. पृथ्वी म्हणतो की काही बोललीस का परत? आरती म्हणते की नाही, काही नाही. त्यावर पृथ्वी म्हणतो की उद्या मला सकाळी 8:30 वाजता, शार्प 8:30 वाजता मला माझ्या ऑफिसमध्ये हजर हवी आहेस. आरती म्हणते की हो सर, हो. आता पृथ्वी त्याचं काम करत असतो आणि ही आरती रागारागाने त्याच्याकडे अशी बघत बसलेली असते. पृथ्वी म्हणतो की मग काय, चहा वगैरे घेणार आहात? चहा मागू का तुमच्याकडे? आरती म्हणते नो नो थँक्स. त्यावर पृथ्वी म्हणतो की मग इथे माझं थोबाड बघत काय उभी राहिली आहे? माझ्या तोंडाकडे काय बघतीये? जा, कामाला सुरुवात करा बाहेर. इथे माझं तोंड बघत बसणार आहेस का? आता ती रागारागाने निघून जाते आणि हा पृथ्वी मात्र इकडे आता हसत असतो. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलंय की आनंदी किचनमध्ये उभी असते आणि मालक साहेब आपल्यामुळे अवॉर्ड फंक्शनला जाणार नाही आहेत, एवढा मोठा अवॉर्ड घेणार नाही आहेत, याचं तिला वाईट वाटत असतं. आणि तेवढ्यात हा विद्याधर तिच्या बाजूला येतो आणि आनंदीने लगेच ओळखलं आणि ती म्हणते की तुम्ही इथे? त्यावर विद्याधर म्हणतो की अरे वा आनंदी, तुझ्यात एक गोष्ट भारी हा, देवाने तुला डोळे जरी दिले नसले ना तरी एखाद्या माणसाच्या पावलांवरून आणि वासावरून लगेच ओळखते. हा, तू ग्रेट आहेस, तू ग्रेट आहेस. एक नंबर, पण एक नंबर वरून नाही, खालून एक नंबर आहेस तू. आनंदी म्हणते की हा असं काय बोलतोय? बोलतो किती कम नशिबी आहेस ग तू. बघ ना, म्हणजे आज युगंधर निंबाळकर ह्याला एवढा मोठा इव्हेंट मिळालाय, पण तो आज तो पुरस्कार घेऊ शकणार नाही आहे. का? तर तुझ्यामुळे जेव्हापासून या निंबाळकरांच्या घरामध्ये आलीस ना, निंबाळकरांचं सुखच हरून गेलंय ग.
जेव्हापासून ह्या घरात आली आहेस, या घरामध्ये काही ना काही, काही ना काही, काही ना काही घडतंच आहे. किती निर्लज्ज आहेस ना तू! म्हणजे एवढं सगळं तुला माहिती आहे, की ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडतात, तरीसुद्धा मठ्ठासारखी इथेच आहेस. आता हा ना विद्याधर तिला खूप घालून पाडून बोलत असतो, कारण त्याला ना वेगळी चाल चालायची आहे. त्याला असं वाटतं, की आनंदीला आपण अशा उलट-सुलट गोष्टी बोललो, तर ती नक्कीच असं काहीतरी टोकाचं पाऊल उचलेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. आणि आणि मंडळी नेमकं तेच झालंय. आनंदी या सगळ्याचा त्रास आहे ना स्वतःलाच करून घेते आणि म्हणते, की "हो, हे सगळं ना माझ्यामुळेच होतंय." आणि ती आता ना आरतीला बोलवून घेते आणि आरतीकडून आहे ना एक चिठ्ठी लिहून घेते. त्या चिठ्ठीमध्ये तिने स्वतःच्या नात्याबद्दल आणि युगंधरच्या नात्याबद्दल लिहिलंय आणि पृथ्वीला आणि सांगते, की "मी तुमची आई आहे, मी तुझी मैत्रीण नाही आहे." आणि सगळं काही तिने सांगितलेलं आहे. म्हणजे तिने युगंधरसोबत लग्न का केलं, कोणत्या परिस्थितीमध्ये त्या दोघांचं लग्न झालं, काय घडलं होतं, ते सगळं सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये. आणि मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलंय, की हा सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात हा पृथ्वी येतो आणि आनंदीला म्हणतो, की "आनंदी, तुझी हिंमतच कशी झाली या पत्रामध्ये असं लिहायची? हे असं लिहिताना तुला जरासुद्धा लाज वाटली नाहीये का?" आणि मंडळी हा पृथ्वी आता सगळ्यांसमोर आनंदीवर चिडलेला आहे आणि तिने लिहिलेलं हे पत्र जे असतं ते सगळ्यांसमोर फाडून टाकतो. तर मंडळी आता आनंदीने लिहिलेलं पत्र ते पृथ्वीच्या हातात मिळालंय, की या विद्याधरने काही वेगळं कटकारस्थान केलं, म्हणजे ते पत्र चेंज केलंय की नाही, हे आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार.